इयत्ता 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पालकांनी एका शिक्षकाला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडलाय। रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला। या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी नराधम शिक्षक प्रथमेश नवेले याला ताब्यात घेतलंय। तसेच या प्रकरणात पीडित मुलीचाही जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलाय। मुलीनं तिच्या पालकांना शिक्षकानं केलेल्या लाजिरवाण्या कृत्याची माहिती दिल्यानंतर पालकांनी थेट शाळा गाठली आणि शिक्षकाला चोपलं। यावेळी त्या शिक्षकानं उडवाउडीची उत्तरं देण्याचाही प्रयत्न केला, मात्र राग अनावर झालेल्या पालकांनी त्या शिक्षकाला मारहाण केली। या प्रकरणात कंत्राटी तत्वावर असलेल्या शिक्षकाला शाळेनं त्वरित निलंबित केलंय। या प्रकरणी मुलीची छेड काढल्यानंतर पालकांनी शिक्षकाला जाब विचारला, पण शिक्षकानं उडवाउडीची उत्तरं दिल्यानंतर मात्र मुलीच्या पालकांनी त्याच्या कानशिलात लगावली। पण त्याचवेळी शिक्षकाच्या बाजूला उभा असलेल्या शिपायानं पालकावरच हात उचलल्याचा प्रकार घडला। शिपायाने पालकांवर हात उचलल्यानंतर मात्र पालक अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं। पीडित मुलीच्या पालकांनी आणि काही मुलींनी त्या शिपायालाही मारहाण केली। संस्था चालक आणि इतर शिक्षकांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि काही प्रमाणात हा वाद शांत करण्यात आला। या प्रकरणी चौकशीसाठी काही मुलींचे जबाब देखील नोंदवले जाणार असल्याचं पोलिसांमार्फत सांगण्यात आलंय। सध्या आरोपी शिक्षक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची देखील कसून चौकशी केली जाणार आहे। परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना घडली असं निदर्शनात प्रथम दर्शनी येते। आम्ही त्या शिक्षकाला लगेचच बडतर्फ केलेलं आहे। त्याला कुठल्याही प्रकारचा पाठिंबा किंवा त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल आणि त्या शिक्षकांनी आणखी कुठच्या विद्यार्थिनीला त्रास दिलाय का किंवा त्यानं पुढचं गैरवर्तन केलंय का याची सुद्धा चौकशी केली जाईल। इथे प्रत्येक विद्यार्थ्याला संरक्षण देणं हे संस्थेचं शाळेचं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठचीही कचुराई करणार नाही। आम्ही याचं लगेचच दखल घेऊन त्याला बडतर्फ केलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत। ही घडलेली घटना आत्ताच कळल्याबरोबर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमचं म्हणणं आपल्यासमोर मांडत आहोत आणि याचा निषेध आम्ही संस्था स्तरावर व्यक्त करत आहोत। पोलिसांकडे झालेलीच असेल। पोलिसांना जे काही लागेल ते सहकार्य वतीने आम्ही करणार। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।